शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैचे जन्म मरण संसार. तीही काळी काळ जिंकला समग्र शिवशव छंदे करुणिया. पाप जाळावया निश्चिती शिवनामी आहे ज्यांची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप. जसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होता रत तरी बंधन कैचे तया. धन इच्छा धरुणी चित्ती धनाढ्याची करती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण कैचे तया. राज्य भंडारीचे धन साधावया करती यज्ञ तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिवध्यानी रत येचे विषयी कथा अद्भुत नैमिषारण्यी सांगत सूत शौनिकादिका प्रती. वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांत दांत जननी त्रिविध भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर भस्मचर्चित दिगंबर. निराहार निरंतर एकलाची हिंडतसे. काय करावे कोठे जावे काय घेऊनी काय त्याजावे. विश्व शिवमय आघवे खेद मोह भेद नाही. आक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता वै शोकमान काळत्रयीन धरीच. गृहपत्य दारावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त मौनी न बोले इतरांसी. ज्ञानचर्चा शिवस्मरण त्या विननेची भाषण. या नाव बोली जे मौन भेदाभेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहस्तव ते स्वरूप धरोणी विचरे शिव. जड जीव तारावया सर्व विचरे सृष्टी स्वैच्छे. कार्याकार्य सारुणी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित विधी निषेधहीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निस्संग जैसा ब्राह्मणीय विचरे मातंग. तयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित हेतु दृष्टांत वर्जित जो. तेने तेजाचे दाहत कवच जाळले उर्वीचे कंठीनत्व मोडिले. चंचलत्व हिरोणी घेतले प्रभंजनाचे तेने पै. आर्द्रत्व पूर्ण निरसुन धुवोनी शुद्ध केले जीवन. एव पिंड ब्रह्मांड जाळून भस्मांगी चर्चिले. ऐसा तो अमूर्त मूर्त केवळ शुक की जड भरित. कौराचरणी विरचित सर्वही देखत शिवरूप. तो एक ब्रह्मराक्षस धावत महाभयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर जिव्हा लळलळित भयानक मुखाबाहेर. खदिरांगार तैसे नेत्र बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुदित तृणित पापी कुपात्र अकस्मात पातला. महाहिंसक सर्व भक्षक तेने वामदेव देखला पुण्यश्लोक. धावनिया एका एक कंठी घालत मिठी त्याच्या. लोह परिसासी झगडता पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण. तेवी त्यांच्या अंगस्पर्शे करून मती पालटली तयाची. वामदेव अंगीचे भस्म त्यांच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम असुर भाव पालटला. आपुल्या अंगी झगटोन उद्धारला पिशिताशान. हे त्यासी नाहीच भान समाधिस्थ सर्वदा. नेने सुखदुःख शीतोष्ण निंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग दारुण हेही नेदी कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्य राशी विधी निषेध स्पर्शाना. ऐसा तो योगींद्र निस्सीम त्याच्या अंगस्पर्शे पापी झाली भस्म. दिव्य रूप होनी सप्रेम चरणी लागला तयाच्या. सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान त्यासी आठव झाला संपूर्ण. मानस सरोवरी उदाकपान करता काक सहंस होय. की हाटक नदी तीरी देख पडता पाशाल काष्टाधिक. दिव्य कार्तसर होय सुरेख देवी राक्षस पै झालो. की करता सुधारसपान तेथे सहजची आले देवपन. की शशिकिरण स्पर्शे करुण द्रवे जैसा चंद्रकांत. की रवी उगवता निशेष निशासरे प्रकटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस स्तवन करी तयाचे. मने गुरुवर्या ऐक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन. तुझसी करता संभाषण वाटते पावेन शिवपदा. मद सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मापासून. पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो. पूर्वी मी राजाय यौवनमध्ये अति निर्दय. परमदुराचारी होय ब्राह्मण प्रजा पीडित. प्रजेसी नित्य करी मार आवडे तैसा विचरे स्वच्छाचार. वेद पुराण शास्त्र कैसा आहे मी नेने. स्वप्नीही नेने कदा धर्म ब्रह्महत्यादी पापे केली परम. नारी अपूर्व अनुत्तम नित्य नूतन भोगी मी. ऐशा स्त्रिया असंख्य भोगून बंदी घालून केले रक्षण. सर्व देश धुंडोन स्त्रिया नूतन आणावी. एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पहावे वदन. बंदी रडती आक्रदून शाप देती मजलागी. विप्र पळाले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण. इतुकीही धुंडोन स्त्रिया धरून आणल्या. भोगिल्या 3 शत द्विजनारी 4 शते क्षत्रिय कुमारी. वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या. शूद्रांच्या सहस्त्र ललना चांडाळणारी 4 शते जाना. त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्त्र 1 भोगिल्या.
चर्मक कन्या 500 रजकांच्या 400 गणित वारांगणा असंख्यात मिती नाही तयाते 500 महारिणी तितक्याच वृषली नितंबिनी या वेगळ्या कोणगणी इतर वर्ण 18 इतक्या कामुनी भोगुन तृप्त नव्हे कदा मन नित्य करी मद्यपान अभक्ष तितके भक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग कृतात दूत धरुणी नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अतिदुस्तर तप्त ताम्रभूमी त्यावरी मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करुणी त्यासी नेऊन देवविती आलिंगन माझे घोर कर्म जाणून असी पत्रविने हिंडविती कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवित तोंडी घालती नरकमूत्र पाप बहुत जाणुनी महाक्षार कटुरस आणुनी मुखी घालती पासले पाडून तीक्ष्ण चंचूने क्रुध घेऊनी नेत्र फोडती एकसरे कुंभी पाकी घालुनी शिजवती करणी तप्त लोहदंड दंडपिती आहा तेथीची जाचनी किती सांगे आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन मास तोडणी संडासे करुण वरी शिंपिती क्षौरदक जिव्हा नासिका आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकती छेदून हस्तपाद खंडून पोट फाडती क्रूर शस्त्रे अंगीचा काढती भाता तप्त शस्त्र रोविती माथा शुद्ध छेदुनी गदद्वारी अवचित तप्त आरगळा घालिती सर्वांगासी टिपऱ्या लावून सेवेची करती पाशबंधन पृष्ठीकडे वाकवुनी चरणी ग्रीवा बांधती बोटी बोटी सुयारुविन पाशाने वृषण करती चूर्ण हस्तपायी आणून प्राशान बेडी घालती सहस्र वर्षेन लगे अंत ऐश्या नरकी बुडवीत एक येऊनी पाडती दात पाश घालती ग्रीवेसी आपली विष्टमूत्र बळेच भक्षिविती यमदूत सवेचे अंगीचे तुकडे पाडित दोष अमित जाणून या श्याम शबल श्वान लावून चरचरा टाकीती फाडून एक शिरिस्त काढती ओढून एक मास उकरती लोहरगळा उष्ण तीव्र पुष्टी हृदयी करती मार उखळी घालून सत्वर लोह तप्त मुसळे चिचून तीक्ष्ण औषधीचे रस आणती नासिकाद्वारे आत ओतती सवेची वृश्चिक कुपी टाकती बहुत विपत्ती भोगिल्या ज्यांचे विष परमदुर्धर ऐसे अंगास डसवती विखार अग्निशिखा लेवुनी सत्वर हे शरीर भाजले अंतरिक्ष असधारे बैसवून पायी बांधती जडपाशान सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती हृदयपणे आतडी काढून निश्चिती ज्यांचे त्याच कडवणी भक्षविती ऊर्ध्व नेऊन टांगती आटपिटी क्रोध भरे लोहकंटकी उभे करुण करती इंगळाचे अंथरुण मस्तकी घालून या पाशान फोडून टाकती मस्तक लोहचनक करुणी तप्त खा खा म्हणून दूत मारती ओष्ठ धरुणी फाडती तप्त सळया नाकी खोविती उफराटे टांगुनी ग्रीवेसी बांधुनी थोर पाशान रीस व्याघ्रदिक आणून विदारती त्या हाती गजपदा खाली चूर्ण करविती तप्त नीर प्राशन अष्टांगे कवर्तून वेगळाली टाकीती भयानक भूते बेडसाविती लिंग छेदुनी खा म्हणती साधे ठाई ठाई मोडती तीक्ष्ण शस्त्रे करुणिया भूमीत रवणिया शरीर करती बहुत शर्मार सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालथे घालती वरी मारती मुसळ घाये मग पाशान बांधोनी लवला आहे नरक वापित टाकीती पाहे अंत न लागे उतरता काचा शिसे याचा रस करुणी बळेची करविती प्राशान तेथे जाता नाही कदा प्राण यातना दारुण भोगता ऐसा 3 सहस्र वर्षेपर्यंत नरक यातना भोकल्या बहुत त्यावरी मज ढकलुनी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सारमेय सबळ 7वे जन्मी शृंगाल 8व्याने गवय विशाळ गुरुवर्यामी झालो 9वे जन्मी मरकट प्रसिद्ध 10वे जन्मी गंधर्भ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बक्क झालो 14वे जन्मी वनकुक्कट त्यावरी गीध झालो पापिष्ट मग मार्जर्योनी दुष्ट मंडूक त्यावरी जानपा 18वे जन्मी झालो कूर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सवेची पावलो मूषक जन्म उलूक त्यावरी झालो मी 22वे जन्मी वनविरद त्यावरी उष्म जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मनो सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मदपूर्ण तव दर्शनीच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामिया गंगा स्नाने जळे पाप अतिरिनंदन हरिताप सुरतरु दैन्य अमुप हरिते दर्शने करुणिया पाप ताप ऐनी दैन्य संत समागमे जाय जळून यावरी मामदेव योगींद्र वचन बोलता झाला तेधवा एक विप्र होता अमंगळ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ तिच्या भ्रतारे साधुनी वेळ जीवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमुद्विती नेला मारुत जाच बहुत भोगीतसे
इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडले असे भस्म. महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजन बसला. त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसला पाहे शिवलिंग. भस्मचर्चित त्यांचे अंग जात मग त्वरेने. पडले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात. कुणपास भस्म लागत पापरहित झाला तो. तो यमदूती नरकातूनी काढिला शिवदूती विमानी वाहिला. कैलासासी जाऊनी राहिला संहारला पाप समूह. ऐसे हे पवित्र शिवभूषण त्यांचे न वर्णावे महिमान. राक्षस पुसे कर सोडून भस्म महिमा सांगा कैसा. भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम. यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे. मंदरगिरी परम पवित्र उंच योजने 11 सहस्त्र. त्यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पातला. यक्ष गंधर्व किन्नर चारण पाशाच गृहाक समग्र. देव उपदेव पवित्र महेशावेष्टून बैसला. मरुदगण पितृगण समस्त 11 रुद्र 12 दित्य. अष्टु वसु अष्ट भैरव सत्य अष्टद्विपाळ पातले. 88 सहस्त्र ऋषीश्वर 60 सहस्त्र बालखिल्य ब्रह्मपुत्र. पाताळ गण पृथ्वीचे नृपवर शंकर वेष्टीत बैसले. विष्णू विधी पुरंदर शिवध्यानी पाहती समग्र. भूतांचे मेळे अपार मंदाचळी मिळाले. सिंदूर वदन वीरभद्र कुमार 60 कोटी गण समग्र. पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांदार शुभ्र दिसे. तेथे आले सनत कुमार साष्टांग करुणी नमस्कार. स्तवन करुणी अपार विभूती धारण विधी पुसती. यावरी बोले जानीश्वळ विभूती जाणतेच निर्मळ. शुद्ध करुणी गोमय गोळ मृत्तिका कंकणी विरहित. ते वाळवूनी उत्तम मग करावे त्याचे भस्म. शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्रीजे. आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व मग मस्तकाभोवते वेष्टीचे शुद्ध. तर्जनी न लाविजे निर्दिष्ट कनिष्ठिका वेगळी करावी. 2 बोटांनी लाविजे भाळी अंगुष्ठे मध्यरेखा ते जागळी. ऐशे त्रिपुंडधारी चंद्रमौळी सनतकुमारा सांगत. तर्जनी न लावता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती. येणे महात्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे. अगमग्यम सुरापान ब्रह्मत्या गोहत्या भक्षभक्षण. महात्पापाचे पर्वत जान भस्मचर्चिने भस्म होती. ऐसा भस्मांचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षसा सांगे सर्व. विमान आले अपूर्व दिव्यरूप असुर झाले. कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन. वामदेव पृथ्वी पर्यटन स्वच्छे करीत चालला. सत्संगाचा महिमा थोर वामदेवा संगे तरला असुर. भस्मलेपने भालनेत्र सदा सुप्रसन्न भक्तासी. मंत्रतीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व. येथे जैसा धरती भाव सिद्धी तैसी तयासी. पांचाळ देशी नृपनाथ नामजयाचे सिंहकेत. जैसा शुक्रनंदन की तृतीय सुत पृथ्वा देवीचा पुरुषार्थी. मृगयेस गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ. शबरांचा इचेही मेळा बहुसाल निघती तयासवे. वनोवनी हिंडती भूपाळक शबर एक परम भाविक. भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो. उन्मळीला पडिले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग. सिंहकेतराय ते सवेग धावती झाली तेधवा. राजा म्हणे लिंग चालले पापी परी पाहिजे भावे पुजले. उगेची देवार्चन मांडिले दंभे करुणी लौकिकी. लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविला सोज्वळ करुण. जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया. ब्राह्मण वेश घेऊनी शुद्ध यात्रेत हिंडिती जैसे मैंद. की मार्गण्य वाटते साधू सिद्ध वेश धरुणी बैसले. काळ नेमी साधू वेश धरुणी वाटेत बैसला करावयास विघ्न. ऐव भावे विन देवर्चन व्यर्थ काय दांभिक. शबरासी म्हणे नृपसन्नतम तुझ हे लिंग सापडले उत्तम. निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांगपा. विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार. परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे. चिताभस्मा विन नैवेद्य करू नये समर्पण. हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे. नृपवचन मानुन यथार्थ शबरलिंग घरा आणित. शबरी सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली. सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजती एकनिष्ठे करुण. चिताभस्म नित्य नूतन आणती मेळवून साक्षेपे. एकार्ती होताची सुंदरी नैवेद्य आणित झडकरी. उभयंता जोडल्या करी शिवस्तवनी सादर. ऐसे नित्य करी पूजन लोटले कित्येक दिन. त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने. ऐसे एकदा घडोनी आले चिताभस्म कोठे न मिळे. शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ. परतोणी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत. तीही झाली चिंताक्रांत. म्हणे पूजन केवी होय. केले शिवपूजन उत्तम परिणमळे चिताभस्म. तो शबर भक्त राज परम नैवेद्य शिवासी अर्पिना. शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण. शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता. पाकसदिनी बैसून लावून घेत आता अग्न.
ते चिताभस्म चर्चून सांब पूजन करावे. मग सुचिरभूत होऊनी शबरी शिवध्यान स्मरण करी. अग्नी लेऊनी झडकरी भस्म करी कलेवर. शबर घेऊनी ते भस्म चर्ची सदाशिवासी सप्रेम. परी नैवेद्य अनावया उत्तम दुसरे कोणी नसेची. भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर. आसन घालुनी शबर परमसादर शिवार्चनी. शबरी उत्तम पाक करुणी नित्य येत नैवेद्य घेऊनी. शबर एकार्ती करुणी पूर्वाभासे बोलवीत. एकार्ती होताची सदाशिवा त्रुटी न वाचता नैवेद्य धावावा. विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पै होय. सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्यासी होता उशीर. क्षोभिनी जातो श्रीशंकर उशीर अणुमात्र सोसेना. शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळीले हे नावठे मनी. म्हणे ललणे नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घेऊन या. रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्यरूप झाली शबरी. चतुर्विद्ये नैवेद्य करुणी देतपतीच्या तेधवा. नैवेद्य अपूर्णी शबरी पूजा झाली षडोपचारे. दोघे जोडण्या कर स्तवन करती शिवाचे. जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिव माया चक्र चालका. दुर्जन मंदनांतका भवहारका भवानीपते. पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकन. अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप झाला. एक नीळकंठ वेगळा करुण शिवभक्त शिवसमान. तव आले दिव्य विमान वाद्ये अपार वाजती. येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करती सिंहकेत नुपाळ. विमानी बैसुनी तत्काळ शिवपद पावले दोघेही. राव म्हणे विनोदे करुणी म्या सांगितले चिताभस्म पूजन. परी धन्य शबरीचे निर्वाण उद्धारून गेला कैलासा. धन्य ती शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी. एव एकनिष्ठा देखल्या वाचुनी पिनाक पाणी प्रसन्न नवे. सिंहकेतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद. शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा. शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरी प्रीती नृपवर. शिवप्रीत्यर्थ उदार धने वाटी सतपात्री. ऐसे करता शिवभजन सिंहकेत शिवरूप होऊन. शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे. शिवलीलामृत मंडपी सुर वाढली चढत जात शिरधर वागली. अहळहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुणिया. ते छाया सघन अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त. प्रेमद्रक्ष फळे पक्व बहुत सदा सवेत आदरे. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडानी हृदय अब्ज मिलिंदा. कैवल्य पददायका अभेदा लीला अगाध बोलावी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड नवमोध्याय गोढा. श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. पुढील शिवलीलामृतचे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.